नमस्कार. अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर आज आपण आपल्या घरगुती पद्धतीने बनवणार आहोत गोड स्वादिष्ट आमरसपुरीची थाळी. अक्षय तृतीया म्हणजे आपल्या घरातला गोडवा आणि त्या गोडव्याला अजून खास बनवते ही आमरसपुरी. सण, परंपरा आणि चव यांचा सुंदर संगम आहे. त्यामुळे की नाही अक्षय तृतीयाच्या निमित्ताने आमरसपुरीची ही थाळी मस्त अशी झालेली आहे. रेसिपी पूर्ण बघा आणि तुम्हाला रेसिपी जर आवडली तर एक लाईक नक्की करा. सगळ्यात अगोदर आपण ही थाळी बनवण्यासाठी वरण भाताचा कुकर लावून घेणार आहे. त्यासाठी मी 1 वाटी तांदूळ घेतले होते, स्वच्छ 2दा धुवून त्याच्या दुप्पट इथे पाणी घातलेलं आहे. तुरीची डाळ अर्धी वाटी घेतली, ते पण स्वच्छ 2 वेळा धुवून घेतली आणि डाळीच्या पण दुप्पट पाणी घातलेलं आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये हळद, हिंग आणि 1 पाव चमचा साजूक तूप घातलेलं आहे. छोटेवाले बटाटे घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर 2 मोठे बटाटे घेतलेले आहेत. सगळे स्वच्छ इथे धुवून घेतलेले आहेत आणि हेही कुकरमध्ये आपल्याला उकडून घ्यायचे. त्यात पाणी नाही घातलेलं, तसेच हे लावायचे. आता इथे वरण भाताचा आणि बटाट्यांचा कुकर लावून घेतलेला आहे आणि कुकरच्या इथे आपल्याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्यात. कुकर इथे लावून झालेला आहे. आता 2 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे, 2 चमचे मैदा घेतलेला आहे, 1.5 चमचा इथे बारीक रवा घेतलेला आहे, 1 चमचा इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर घालायची आणि कडकडीत तेलाचं 2 चमचे मोहन घातलेलं आहे. असं मोहन घातल्यामुळे पुऱ्या मस्त टम्म फुगतात आणि छान होतात. सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून घट्टसर याचा गोळा करून घ्यायचा आहे. आपण इथे पुरी आणि आमरस करणार आहे, त्याच्यामुळे इथं पुरीचं मी पीठ भिजवते आहे. थोडं थोडं पाणी घालून घट्टसर असं हे पीठ भिजवून घेतलेलं आहे. पुरीसाठी कधीही पीठ भिजवताना घट्टच भिजवायचं. आता इथे पीठ पण आपलं भिजवून झालेलं आहे. आता थोड्या वेळ 10 मिनटं आपण रेस्टसाठी बाजूला ठेवूया. त्यानंतर इथे मी आंबे घेतलेले आहेत, हापूस आंबे घेतलेले आहेत. पाण्यामध्ये 10 ते 15 मिनटं मी ठेवले होते, जेणेकरून ते आंबे उष्ण असतात आणि ते थंड असे होतात. आता त्यानंतर पाण्यातनं काढून घ्यायचं आणि वरची जी बाजू आहे की नाही ती देठाकडची ती काढून घ्यायची. त्याच्यामध्ये बराचसा चीक असतो, तो चीक काढायचा आहे. चीक काढून घेतलेला आहे आणि आता मी इथे 1 कप दूध घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर मी पारंपरिक आपल्या पद्धतीनेच आमरस करणार आहे. त्याच्यामुळे या प्रकारे हातावरती असा आंबा दाबून घेऊन की नाही मऊसूत असा करून घ्यायचा, म्हणजे यातला गर लगेच निघतो. या प्रकारे बघा सगळा रस यातला काढून घेतलेला आहे आणि कोळीमध्ये पण रस असतो, अजून ह्या सालीमध्ये सुद्धा गर चिकटलेला असतो, तो चमच्याने या प्रकारे मी इथे काढून घेतलेला आहे. अशा पद्धतीने आमरस केला ना की तो अगदी झटपट असा होतो आणि नंतर तो एकसंध कसा करायचा ते पण मी तुम्हाला सांगते. त्यानंतर जे कोळीलासुद्धा गर लागलेला असेल तो चमच्याने या प्रकारे काढून घेतला आणि दुसराही आंबा या प्रकारे मऊ करून घेतला आणि त्यानंतर यातला पूर्ण रस मग बाहेर निघतो, तो रस बाहेर काढून घेतला. या प्रकारे मी इथे सगळ्या आंब्यांचा पहिल्यांदा आमरस इथे काढून घेतलेला आहे आणि एवढा रस निघाला होता. त्यानंतर जे दूध इथं मी ठेवलेले त्याच्यामध्ये ह्या कोळी घातल्या होत्या. कोळी या प्रकारे याच्यामध्ये मिक्स करून सगळ्या अशा पिळून घ्यायच्यात, म्हणजे कोळीवरती अजून काही गर असेल तो सगळा त्या दुधामध्ये उतरतो. मग ते सगळं दूध याच्यामध्ये घालायचं आमरसात आणि सगळं मिक्स करून घ्यायचं. तो 1 चिमूटभर मीठ घातलेलं आहे, 1/2 वाटी साखर घातलेली आहे आणि हे सगळं आता मिक्स करून घेतलं आहे. आता आपला हा आमरसमध्ये काही गाठी राहू नयेत, एकसंध होण्यासाठी मी हे मिक्सरमधनं फिरवून घेते, म्हणजे अगदी मस्त असा एकसंध एकजीव असा हा आपला आमरस मऊसूत तयार होतो. तुम्ही बघू शकता किती मस्त एकजीव असा झालेला आहे आणि एकसंध आमरस तयार झालेला आहे. मी इथं दूध वापरलेलं आहे, तुम्ही दूध वापरत नसाल तर स्किप करू शकता. आमरस झालेला आहे आणि डाळ विस्करच्या साह्याने घोटून घेतली. कुकर पण आपला व्यवस्थित झालेला आहे. त्यानंतर पातेल्यात तेल गरम करून घेतलं, मोहरी घातली अर्धा चमचा जिरे घातले. जिरे मोहरी तडतडल्यानंतर मेथीदाणा पाव चमचा, कढीपत्त्याची काही पानं, पाव चमचा हिंग घातलेला आहे, 1 अर्धा चमचा हळद घालून सगळं मिक्स करून घेतलं. गॅस बंद केलेला आहे, फोडणी आपली करपू नये म्हणून. त्यानंतर घोटलेली सगळी डाळ त्याच्यामध्ये घालायची, थोडंसं पाणी घालायचं, चवीनुसार मीठ, तिखट आणि गोडा मसाला 1 चमचा घातलेला आहे आणि इथे चिंचेचा कोळ घातलेला आहे मी इथे 2 चमचे. सगळं मिक्स करून घ्यायची. मस्त आपली ही चिंचगुळाची आमटी ते तयार होते. गोडा मसाला नसेल तर गरम मसाला घातला तरी सुद्धा चालू शकतं. मस्त वरतून भरपूर कोथिंबीर घालायची, सगळं मिक्स करून घ्यायचं. 1 उकळी आलेली आहे, छानपैकी चिंचगुळाची आमटी तयार झाली. त्यानंतर आपण दम आलू करणार आहोत. आपले इथे बटाटे पण छान शिजलेले आहेत आणि या प्रकारे याची सगळी पहिल्यांदा सालं काढून घ्यायची आणि हे छोटे छोटे जे बटाटे असतात ना, मिनी बटाटे म्हणतात त्याला असे टोचा मारून घ्यायच्या. तुम्ही एखादा काप जरी मध्ये दिला तरी सुद्धा चालू शकतं किंवा या प्रकारे फोर्कच्या साह्याने टोच मारून घ्यायची, म्हणजे त्याला आतमध्ये मसाला पूर्णपणे जातो. या प्रकारे आता सगळ्या बटाट्यांना मी इथे टोचा मारून घेतलेले आहेत.
त्यानंतर एक मोठा बटाटा मी साईडला ठेवला होता जो मॅश करून त्यात घालणार, त्याच्यामुळे ग्रेव्ही दाटसर अशी होते. कढई गॅसवरती गरम करून घेतली, त्याच्यामध्ये 2 चमचे साजूक तूप घातलेलं आहे आणि त्यामध्ये हे मिनी बटाटे जे आपण घेतलेले आहेत ते सगळे याच्यामध्ये तळून घ्यायचेत. हलकेसे सोनेरी होईपर्यंत तळायचेत, म्हणजे की नाही ते मस्त त्याला तुपाचा पण वास छान लागतो आणि याची चव खूप छान येते. आपण इथे दम आलू करतो आहे, दम आलूची चव एक मस्त अशी येते, त्यामुळे शक्यतो तुपाचाच वापर इथे करायचा. सगळं मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थितपणे, अगदी सोनेरी होईपर्यंत थोडेसे ते हलकेसे भाजून घेतलेले. हे बघा, याचा कलर जरासा चेंज झाला आहे. आता हे बटाटे याच्यातनं काढून घ्यायचेत आपल्याला. या प्रकारे आता हे सगळे बटाटे तळून काढून घेतलेले आहेत. इथं मिक्सरचा एक जार घेतला, त्याच्यामध्ये 2 टोमॅटो चिरून घातलेले आहेत. त्याचबरोबर 1 इंच इथं आलं घेतलेलं आहे. 2 मी इथे हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत आणि त्याचबरोबर थोडी देठासकट कोथिंबीर घेतलेली आहे. सगळं मिक्सरमधनं इथे ग्राइंड करून घ्यायचं. सगळं मिक्सरमधनं या प्रकारे ग्राइंड करून याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे. त्यानंतर परत तीच कढई मी गॅसवर गरम करून घेतली, त्याच्यामध्ये परत 2 चमचे साजूक तूप घातले, 1 दालचिनी, 2 वेलची, 1 तमालपत्र घातलेलं आहे, काळी मिरी एक 4 घातलेली आहे, त्यानंतर 6 जिरे घातलेले आहेत. सगळं मिक्स करून घ्यायचं. यामध्येच आता आपण जी तयार करून घेतलेली पेस्ट आहे ना ती घालायची आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आणि थोडीशी ही आता परतून घ्यायची आपल्याला पेस्ट. मिक्स करून 1 मिनटं परतवून घेतली. त्यानंतर हळद घातली आहे, हिंग घातलेला आहे, 1-1.5 चमचा होईल एवढं लाल तिखट घातलेलं आहे, 1 मोठा चमचा ह्याच्यामध्ये गोडा मसाला घातलेला आहे, 1 छोटा चमचा ह्याच्यामध्ये जिरा पावडर घातलेली आहे. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि या प्रकारे आता सगळे मिक्स केलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये खडे मसाले वगैरे घातलेले, त्याचा फ्लेवर सगळा पूर्ण ह्याच्यामध्ये उतरतो आणि त्याचबरोबर हे मिश्रण थोडंसं घट्टसर होईपर्यंत आपल्याला मिक्स करून परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर 1-2-3 मिनटं होऊन गेलेली आहे. तुम्ही बघू शकता आता हे मिश्रण घट्टसर असं झालेलं आहे, चांगलं आवळून आलेलं आहे. यामध्ये आता थोडंसं पाणी घातलेलं आहे मी. हे बघा, इतकं थोडंच पाणी घालायचं, जास्त घालायचं नाही आहे आणि यामध्ये आपल्याला हे बटाटे आहेत की नाही ते सोडायचे आहेत. आपले हे सगळे छोटे बटाटे जे आपण घेतलेले आहेत ते सगळे याच्यामध्ये घातलेले आहेत आणि आपण त्याला पूर्णपणे हा मसाला कोट होईल या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे हा मसाला की नाही पूर्णपणे आतपर्यंत त्याच्या जातो आणि जो एक बटाटा मी एक्स्ट्रा ठेवला आहे तो असा मॅश करून ह्याच्यामध्ये घालायचा, म्हणजे ह्याची ग्रेव्ही आहे ना ती अजून दाटसर आणि छान होते. सगळं पुन्हा मिक्स करून घ्यायचं. 1 मिनिटभर मी असंच हे बटाटे परतून घेतले. त्यानंतर याच्यामध्ये एक अर्धा वाटी होईल एवढं पाणी घातलेलं आहे. ग्रेव्ही किती पातळसर किंवा दाटसर हवी त्यानुसार इथे तुम्ही पाणी घालू शकता. चवीनुसार इथे मीठ घातलेलं आहे आणि त्यानंतर पुन्हा हे मिक्स करायचं आहे आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून 5 मिनटं चांगली वाफवून घ्यायची. म्हणजे काय होतं आहे, मसाला तर आपला शिजलेला आहे पण बटाट्यामध्ये सगळा मसाला छान मुरण्यासाठी म्हणून 5 मिनटं आपण ही वाफ काढलेली. तुम्ही बघू शकता मस्त अशी वाफ आलेली आहे. मस्त आपले हे दम आलू तयार झालेले आहेत. अगदी साधी सोपी पटकन होणारी आणि अतिशय चविष्ट अशी ही रेसिपी आहे. त्यानंतर वरतून कसुरी मेथी घालायची, म्हणजे त्याचा अगदी मस्त स्वाद छान येतो. वरतून कसुरी मेथी हातावर कुस्करून घातलेली आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. सगळं पुन्हा मिक्स करून घेतलेलं आहे. मस्त आपले हे दम आलू तयार झालेले आहेत. त्यानंतर आपण जे भिजवून ठेवलेलं पीठ होतं ते पण चांगलं भिजलेलं आहे आणि ह्याचे आता छोटे छोटे गोळे करून घ्यायचे, कारण आपल्याला इथे पुऱ्या करायच्यात. पुरीचा साईज येईल एवढा याचे गोळे करून घेतलेले आहेत. पहिल्यांदा सगळे असे गोळे तयार करून घेते आणि त्यानंतर झटपट आपण इथे पुऱ्या लाटून घेऊया. तोपर्यंत तेलसुद्धा मी इथे गरम करायला ठेवलेलं आहे. या प्रकारे गव्हाचं पीठ मी थोडंसं लावलेलं आहे आणि पुरी या प्रकारे लाटून घेतलेली आहे. मध्ये जरा जाडसर ठेवायची आणि साईडने पातळसर अशा पुऱ्या लाटून घ्यायच्यात, म्हणजे त्या चांगल्या फुगतात सुद्धा. एकसारख्याच पुऱ्या मी लाटून घेतलेल्या आहेत. या प्रकारे आपल्या पुऱ्यासुद्धा इथे सगळ्या लाटून झालेल्या आहेत. तेलही चांगलं कडकडीत इथे गरम झालेलं आहे. लगेच इथे पुऱ्यासुद्धा तळून घेऊया. या प्रकारे तेल गरम करून घ्यायचं, अगदी गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आणि मग पुरी त्याच्यामध्ये सोडायची. सारखे उलटपालट करायची नाही, तर पुरीसारखं तेल खूप पिते. त्यामुळे एकदा उलटली की पुन्हा दुसरी बाजू टम्म फुगेपर्यंत तशीच ठेवायची. हे बघा, या प्रकारे मस्त आपली ही पुरी फुगलेली आहेत. आपलं पीठ पण छान भिजलेलं असल्यामुळे ह्या पुऱ्या चांगल्या फुगलेल्या आहेत. दुसरी पण इथे पुरी तुम्हाला दाखवते. मस्त अशा ह्या सगळ्या पुऱ्या मी तळून घेतल्या आणि सगळ्या पुऱ्या खूप छान टम्म फुगल्या होत्या. संपूर्ण स्वयंपाक इथे तयार झाला होता. मस्त ही आमरस मऊसूत आणि मस्त ह्या अजिबात तेलकट न होणाऱ्या अशा टम्म फुगलेल्या पुऱ्या. दम आलूची ही मस्त अशी भाजी हॉटेल स्टाईल झाली होती. आपण कांदा लसूण न घालता केली. त्याचबरोबर चिंचगुळाची ही मस्त आमटी.
तुम्हाला अक्षय तृतीया स्पेशल ही आमरसपुरीची थाळी कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अजून अशाच पारंपरिक रेसिपीसाठी चॅनलला नक्की सपोर्ट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. यूट्यूबवर बघत असाल तर नक्की सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुकला बघत असाल तर लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा. धन्यवाद.